स्वामीजींच्या सांगण्यानुसार आज आत्मनिवेदन भक्ती आपण पाहणार आहे. ही भक्ती अत्यंत थोर भक्ती आहे. अर्थात कुठला भक्तिप्रकार थोर नाही, सगळे भक्तिप्रकार थोरच आहेत. पण आत्मनिवेदन भक्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही स्थिती आहे, अवस्था आहे आणि ती आपल्याला प्रत्येक भक्तीमध्ये गाठायची आहे. भागवतामध्ये वर्णन आहे की हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला विचारलं की काय शिकवलं जातं, तर प्रल्हादानं दिलेलं उत्तर आहे. नवविधा भक्तीचा श्लोक आहे. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्या आत्मनिवेदन. हे उत्तर दिल्यानंतर हिरण्यकश्यपूला राग आला. पण स्वामीजी म्हणतात कधीकधी स्पष्ट काय आहे, खरं काय आहे ते बोलावं लागतं. भगवंताचा द्वेष करणाऱ्याला सुद्धा आत्मनिवेदन भक्ती साध्य होऊ शकते जर त्यानं तितक्या तीव्रतेनं भगवंताची आठवण काढली तर. हिरण्यकश्यपूला मोक्ष दिला, रावणालाही मोक्ष दिला, कंसालाही मोक्ष दिला, सगळ्यांना मोक्ष दिला भगवंतानं. आपल्याला देणार नाही का? मग आपल्यामध्ये आणि या मोक्ष स्थितीमध्ये, सायुज्यतेमध्ये, आत्मनिवेदनामध्ये अडचण काय आहे ती आपण पाहणार आहे. आपण मागच्याच निरूपणात मला वाटतं पाहिला पण की पूर्वीच्या काळची मराठी आहे ना, त्यामुळे काही शब्द थोडे जड जातात आपल्याला. आता तत्वविवरण म्हटल्यानंतर एकदम लक्षात येत नाही, किंवा तत्व झाडा म्हटल्यानंतर एकदम लक्षात येत नाही, किंवा समर्थांच्या भाषेत पहा बरं का, देवासी वाहावे आपण म्हटल्यानंतर काय, आपल्याला तर फूल व्हायची सवय आहे. मग आपल्या स्वतःला देवाला व्हायचं म्हणजे काय करायचं? आपण जी नामसाधना करतो, ध्यान साधना करतो, त्या साधनेला अनुलक्षून आपण आत्मनिवेदन भक्ती पाहू. कुठल्याही भक्ती प्रकारामध्ये समर्पण आवश्यक आहे. आपण बघितलं श्रवण भक्तीच्या वेळी की श्रवण याचं भक्तीत रूपांतर झालं पाहिजे, बरोबर ना? तसंच नामस्मरणाचं भक्तीत रूपांतर झालं पाहिजे. म्हणजे काय, विभक्तपण तिथं राहिलं नाही पाहिजे. आणि नेमकं आपण विभक्त ठेवूनच भक्तीमध्ये राहतो, समर्थ म्हणतात बरं का. त्या ओव्याही आपण पाहूया. आणि हे आपलं विभक्तपण आपल्या आत्मनिवेदनाच्या आड येतं. आता आत्मनिवेदनाचा अगदी साधा सोपा अर्थ म्हणजे आपण तेच होऊन जाणं. आपण तेच होण्यासाठी आपण मुळात वेगळे आहोत का? सद्गुरूंनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की ते ब्रह्म तू आहेस, बरं का. म्हणजे मूलतः आपण भगवत स्वरूपच आहोत. कालच्या निरूपणात आपण पाहिलं मारुतीमध्ये देवांश आहे, तोच तुमच्यामध्येही आहे, श्री महाराजांचं वाक्य. म्हणजे तत्वतः आपण सगळे समानच आहोत, वेगळेपणा इथं कुठेही नाहीच आहे. म्हणजे भगवंत आहोत हे फक्त जाणून घेण्याची गरज आहे. आपल्याला होण्याची आवश्यकता नाही, आपण आहोतच ते. समजा आपण झोपलो आहे तर जाग येण्यासाठी काही कमवण्याची आवश्यकता आहे का? कुठे जाण्याची आवश्यकता आहे का? नाही, फक्त झोप गेली की जाग आपोआप येणार आहे ना. तसं आपलं विभक्तपण गेलं की आपोआप तिथे निवेदन होणार आहे, आत्मनिवेदन होणार आहे. यासाठी ते विभक्तपण जाण्यासाठी आपल्याला भगवंताला वहावं लागेल. समर्थांची ओळी पहा. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. आता तत्वविवरण शब्द आला की जरा जड जातं. साधनेच्या दृष्टीनं आपण पाहूया. काल आपण एक गोष्ट पाहिली की आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो, ध्यानाला बसतो, त्यावेळी आपण आपल्याजवळ ती जाणीव ठेवतो की मी बसलेलो आहे, माझ्याकडून नाम घडत आहे, नामस्मरण सुरू आहे. याच्या जाणीवेसहित आपण नामस्मरणाला बसतो. तिथे आपला मी ठेवून आपण नामस्मरणाला बसत असल्यामुळं नामामध्ये आपल्याला मूर्ता येत नाही. श्री महाराज काय म्हणतात की नामामध्ये वृत्ती विलीन झाल्या पाहिजेत.
आणखीन एक श्री महाराजांचं उत्कृष्ट वाक्य आहे, वृत्तीच्या तोंडाशी नाम घ्या, असं श्री महाराज म्हणतात. याचे अर्थ आपण समजून घेऊया. कुठल्याही गोष्टीचं तोंड म्हणजे काय आहे, तिथून ती गोष्ट बाहेर फुलते, बरोबर ना. जखमेला तोंड असतं पहा, एखाद्या फळाचं तोंड असतं, एखाद्या फुलाचं तोंड नसतं, तिथून ती फुलते, ती गोष्ट बाहेर पडते. तसं श्री महाराज जेव्हा म्हणतात की वृत्तीच्या तोंडाशी नाम घ्या, तेव्हा वृत्ती कुठं फुलते हे पाहणं आवश्यक आहे. आता आत्मनिवेदनच समास आहे, खोलातला आणि आतलाच विषय आहे, त्याला काही इलाज नाही. आपण नामस्मरणाला बसल्यानंतर मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपण आहोत, जप चालू आहे, या वृत्तीसहित आपण बसतो. आपलं मन तिथे असतं, आपलं चित्त तिथे असतं, आपली बुद्धी तिथे असते, देहाची जाणीव तिथे असते. या सगळ्या गोष्टी बाजूला करणं म्हणजे तत्वविवरण करणं. या सगळ्या गोष्टी काय आहेत, शास्त्रीयदृष्ट्या सांगायला गेल्यास या सगळ्या गोष्टी त्रिगुणात्मक आहेत आणि पंचमहाभूतात्मक आहेत. हीच तत्व आहेत. हे सगळं प्रकृतीमध्ये येतं बरं का. जे आत्ता समजलं जातं आहे बोलण्यातनं, जे बोललं जात आहे, नामस्मरणाला आपण बसलो, नाम घेत आहोत ही जाणीव आहे, मनामध्ये एखादा विचार आला, झांज वाजत आहे, काहीही विचार आला, तर ते सगळं प्रकृतीमध्ये येतं, सगळं तत्वांनी फिरत आहे. त्याच्या खोलात जायला नको की ते फिरणं वायूच्या सत्तेनं होतं वगैरे वगैरे. पण इथे तत्वविवरण करणं म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, आपण नामस्मरणाला बसल्यानंतर नामाव्यतिरिक्त, लक्ष देऊन ऐका हां, नामाव्यतिरिक्त येणारा कुठलाही विचार बाजूला करणं, कुठलीही जाणीव बाजूला करणं, कुठलीही वृत्ती बाजूला करणं. आता हे जड जातं. जड अशासाठी जातं कारण आपण शांतपणे नाम घेण्याचा अभ्यास करत नाही म्हणून. जर प्रामाणिकपणे आपण शांतपणे नाम घेण्याचा अभ्यास केला तर आपल्याला विचार, वृत्ती याचे तरंग वेगळेपणानं स्पष्ट दिसायला लागतात. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की वैराग्याचा आधार घेऊन ध्यानाला किंवा नामाला बसावं. तरी वैराग्याचे आधारे असे शब्द माऊली वापरतात. असं जर बसलं तर अहंकार लुळा पडतो, असं माऊलींचं म्हणणं आहे. म्हणजे अहंकाराचा ताठा कमी होतो. आपण काय करतो, नामस्मरणाला बसताना हातपाय तोंड धुतले नाहीत आहेत, काही न बघता पटकन नामस्मरण करायला बसतो. ते करण्याच्या ऐवजी अभ्यासाचं नामस्मरण चाललं आहे बरं का. दिवसा जेव्हा आपण नामाची अभ्यासाची बैठक करतो आहे तेव्हाचा विषय चालला आहे. तसं करत असताना त्यातल्या त्यात पवित्र होऊन बसावं. आपलं आसन शुद्ध असावं, पवित्र असावं. जिथे आपण बसतो आहे ते स्थान पवित्र असावं. आणि नामस्मरण सुरू करण्याच्या आधी 1.5-2 मिनिट का होईना श्री महाराजांची, आपल्या सद्गुरूंची शांत मानसपूजा करावी. मानसपूजेची एक निराळी साधना आहे. ती मानसपूजा अर्धा-पाऊण तास चालू शकेल, तो भाग वेगळा. पण आपल्याला मुख्य आत्ता नामाची बैठक करायची आहे, ध्यानाची बैठक करायची आहे ना, खोल शिरायचं आहे ना नामामध्ये, तर आधी 1-1.5 मिनटं शांतपणे मानसपूजा करावी. त्यानं आपल्या वृत्तीवरती, मनावरती जे जे काही संस्कार झालेले असतात ते तेवढ्यापुरते का होईना शुद्ध होतात. पहा, शांत डोळे मिटून आपण श्री महाराजांना नुसतं आठवलं तरीसुद्धा आतमध्ये परिणाम होतो. एक सत्व आतमध्ये उदयाला येतो. आपल्याला जी शांती गाठायची आहे त्या शांतीची सुरुवात करण्यासाठी काही तयारीनं आपण जातो. पहा ना, आता इथे आपण निरूपण ऐकायला आलो आहे तर जसे व्यवस्थित कपडे घालून आलो आहे, कसे पण आलेलो नाही, तसं साधनेमध्ये खोल जाताना जरा सद्गुरूंचं स्मरण करावं शांतपणे. काहीही नाम घ्यायची गडबड करू नये, नुसतं स्मरण केवळ डोळ्यापुढे आणून शांतपणे त्यांची पाद्यपूजा, मानसपूजा आणि मग त्यांच्या पायावरती डोकं ठेवून असा भाव धरावा की श्री महाराजांनी आपल्या मस्तकावरती हात ठेवलेला आहे, कृपाहस्त ठेवलेला आहे. आपण त्यांच्या दयेवरती आहोत, ते आपलं सर्वस्व आहेत. त्यांच्याशिवाय आपलं कुणीही नाही.
असा भाव आतून आणावा, अगदी तीव्र भाव, इतका भाव आणावा की डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे. आणि मग शांतपणे त्यांनी दिलेल्या नामाचं स्मरण करावं. काय नाम दिलं आहे आपल्याला, जे काही असेल ते 13 अक्षरी असेल किंवा नुसतं श्रीराम असेल, फक्त त्याचं शांतपणे स्मरण करावं आणि त्यात स्वतःला विसरण्याचा अभ्यास करावा. असं करत करत थांबायचं आहे आपल्याला नामाच्या ठिकाणी. नाम ही वस्तू ब्रह्मवस्तू आहे, प्रत्यक्ष भगवंतच आहे नाम म्हणजे. कारण नाम निर्गुण आहे, तसंच नाम सगुणही आहे. श्री महाराजांचंच वाक्य आहे. पंढरपूरचा पांडुरंग पण असाच आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. बरोबर ना? माऊली म्हणतातच की सगुणही आहे तो, निर्गुणही आहे. तसंच भगवंताचं नाम आहे. त्यामुळे ते कुठं गेलेलंच नाही आहे, कुठून आणायचं पण नाही आहे, आपल्याला घ्यायचं पण नाही आहे. शांतपणे ऐका तुम्ही. नाम घेण्याची आपल्याला काहीही गडबड करायची नाही आहे. राम 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 असं करायचं नाही आहे. हाताकडे बघितलं आपल्या तर झपझप झपझप माळ इतकी फिरत असते, असं करायचं नाही आहे. नाम शांत आहे. शांत असलेल्या नामाच्या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे फक्त, कुठेही ते जात नाही. प्रपंचाच्या आणि संसाराच्या नियमांमध्ये फरक आहे. आजच दुपारी एका वहिनींशी बोलणं झालं, त्यावेळी हा दृष्टांत समोर आला की पहा, कणिक मळायची असेल तर तिथं पीठ असायला पाहिजे, थोडं तेल असायला पाहिजे, पाणी असायला पाहिजे. ते पीठ समोर ठेवलं, तेल समोर ठेवलं, पाणी समोर ठेवलं आणि नुसते आपण त्याच्याकडं पाहत बसलो, कणिक मळून होईल का? होणार नाही. तिथे सायास आहेत. कणिक मळण्याचे प्रयत्न करावे लागतात, मिक्स करावं लागतं, मळावं लागतं, तर कणिक तयार होते. परमार्थामध्ये सायास नाही आहेत. नामस्मरण करण्यासाठी नामाचा वेगळा प्रयत्न करून तिथे आपण अगदी झटपट करायची गरज नाही आहे, कुस्ती करायची गरज नाही आहे. नाम शांतपणे आहेच आहे, कुठेही गेलेलं नाही. मग आपल्याला कुठल्या स्थितीत यायचं आहे? मग अशा आपण नामाचा समास ऐकला, काहीच न करोनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. काहीच न करोनी म्हणजे नोकरीधंदा न करता नव्हे. काही न करणं हे आपल्या वृत्तींच्या ठिकाणी असलं, आणलं आपण आणि त्या स्थितीत नामामध्ये आपण राहिलो की आपलं काम झालेलं आहे. नाम हे संख्येवर अवलंबून नाही हो. किती संख्या होती याला काहीही महत्त्व नाही. आपल्या वृत्ती नामामध्ये किती लीन होतात यालाच महत्त्व आहे. ते लीन होणं म्हणजे तत्वविवरण आहे. नामस्मरण भक्तीत समास चालू नाही आहे, आत्मनिवेदन चालू आहे. पण आत्मनिवेदनाकडं नाम कसं घेऊन जातं, ध्यान कसं घेऊन जातं हे आपण पाहतोय. का पाहतोय? कारण समर्थ सांगतात, देवासी वाहावे आपण. हे वाहणं म्हणजे ती साधना आहे. पहा, काहीच न करोनी प्राणी, राम नाम जपेवाणी. काही न करण्याची स्थिती केव्हा येईल? जर आपण आपल्या हालचाल करणाऱ्या वृत्ती थांबवल्या तर. पुन्हा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, आत्ता दुपारची वेळ आहे की नाही, साधारण 4:15 वाजलेले आहेत. हां, आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात का सूर्याला पाहायला? समजा उघड्यावर असलो आपण तर काही नाही, फक्त डोळे उघडण्याची गरज आहे. बरोबर ना? तसंच नाम आहे, कुठंही गेलेलं नाही आहे. त्याला गडबडीनं घेऊन काही साध्य होणार नाही. त्या नामाच्या ठिकाणी आपण फक्त लक्ष देणं आवश्यक आहे. आता ते लक्ष द्यायचं कसं? पहिला आधार आहे सद्गुरूंचा. म्हणून सद्गुरूंची थोडी का होईना मानसपूजा करायची. पहा, एक वैशिष्ट्य आहे. श्री महाराजांकडं पाहिल्यानंतर नामाची आठवण होते की नाही? किंवा नाम घेतल्यानंतर श्री महाराजांची आठवण होते. पण आपण जर भरभर मगाशी बघितल्याप्रमाणे नाम घेत असू तर श्री महाराजांची आठवण तिथं असत नाही. आपण फक्त यांत्रिक पद्धतीनं नाम घेत राहतो आणि महाराजांची आठवण बाजूला राहते. त्यामुळं इतर वेगवेगळे विचारही तिथे यायला लागतात आणि मग वृत्ती अस्थिर व्हायला लागतात. येते लक्षात तुमच्या?
हे आपल्याला घडू द्यायचं नाही आहे. म्हणजे शांतपणे नामाच्या ठिकाणी आपल्याला थांबायला शिकायचं आहे. आता अतिशय अलौकिक घटना घडली पहा इथे, किंवा घडती आहे. ढोल ताशांचा आवाज ऐकू आला. हेच आपल्या मनातले विचार आहेत. इथे चाललेलं निरूपण म्हणजे भगवंताचं नाम आहे बरं का. आत्ता हे जे आवाज येत आहेत, फटाके वाजले, हे मनातले विचार आहेत. पण आपण आत्ता काय केलं? श्रवण करताना निर्धार केला की या शब्दांकडे लक्ष द्यायचं. केला की नाही निर्धार? त्या आवाजांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. ही वाहण्याची प्रक्रिया सुरू झाली आपली. नामामध्ये स्वतःला वाहण्याची प्रक्रिया सुरू झाली. नामाची धार लागली पाहिजे असं परमपूज्य बेलसरे महाराज म्हणतात. त्यावेळी एकामागून एक नाम राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. एका बिंदूपुढे एक बिंदू ठेवत गेलं की रेषा बनते, बरोबर आहे. तसं नामापुढे नाम ठेवत गेल्यानंतर तिथं नामाची धार झाली आहे असा त्याचा अर्थ नाही. नामाची धार याचा अर्थ नामामध्येच आपण तल्लीन होऊन गेलो. एकच नाम बरं का. एकदा रामनाम घेतल्यानंतर पुढचं रामनाम उच्चारलेलं नाही, मनातही आणलेलं नाही. एकाच नामामध्ये आपण तल्लीन होऊन शांतपणे थांबलो की तिथं नामाची धार लागलेली आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, राम म्हणता म्हणता जर इतका आनंद दाटून आला आतून, बरं का, राम म्हणता म्हणता इतका आनंद जर दाटून आला की शब्द बोलवेना, अश्रू थांबेनात, असं व्हायला लागलं तर नामानं जे साध्य व्हायचं ते झालंच. आता नाम तोंडातून नाही आलं तरी चालेल असं रामकृष्ण म्हणतात. याचा अर्थ नामानं आपलं स्वतःचं विसर्जन होणं आवश्यक आहे. आपण काय करतो? प्रयत्नानं शांती गाठायला जातो, बरोबर की नाही? खरं सांगा, प्रयत्नानं शांती गाठायला जातो. पण प्रयत्न करतं म्हणजे कोण करतं? आपल्या वृत्ती प्रयत्न करतात, आपलं मन प्रयत्न करतं, बरोबर. आपलं चित्त प्रयत्न करतं शांत होण्याचं. अरे बाबा, ज्या गोष्टींमुळं अशांती आलेली आहे त्याच गोष्टींचा वापर करून आपण शांतीचा प्रयत्न करतो आहे. कसं चालेल? लक्षात येते का? त्या गोष्टी टाकाव्या लागतील तर शांती तिथं आपोआपच आहे. शांती कुठेही गेलेली नाही आपल्या हातून. पहा, आपण आहोत तसेच आहोत. एक क्षण आपण समाधी पुढे उभे राहिलो की आपल्याला बरं वाटलं होतं ना, हो की नाही? जिथून बरं वाटलेलं होतं ते ठिकाण आहे तसंच आहे, कुठेही गेलेलं नाही आहे. आपल्या वृत्तींमध्ये फरक झाला म्हणजे आपण हालचालीत आलो. जिथं आत्मस्वरूपाची शांती आहे तिथून आपण हालचालीमध्ये आलो की शांती ढळते. शांतीसाठी निराळा प्रयत्न न करता फक्त स्वस्थ बसायचं आहे, हेच आपण विसरून गेलेलो आहे. म्हणून आपल्याला पुष्कळ काळ साधना करावी लागते. काहीही करायचं नाही. काहीच न करोनी प्राणी, रामनाम जपेवाणी. आता या ओवीच्या आणखी खोलात गेलं तर नामस्मरण भक्तीचाच समास विशद केल्यासारखं होईल. पण आपण स्वतःला वाहणं हा विषय पाहतोय. हे वाहणं नामामध्ये घडलं की आत्मनिवेदन तिथे आहेच आहे. जसं सूर्यप्रकाश या खिडकीतून आत येत आहे, पडदा लावलेला आहे, पडदा बाजूला केला की सूर्यप्रकाशाला आमंत्रण द्यावं लागत नाही की बाबा आत ये तू. तो आत येणारच, तिथे तो स्वतः सिद्ध आहेच सूर्य. तसं आपल्या स्वरूपाच्या बाबतीत आहे. त्याच्या आड येणारे विकार, त्याच्या आड येणाऱ्या वृत्ती बाजूला झाल्या की तिथं ते प्रगट स्वरूपामध्ये आहेच आहे. आपले अनावश्यक प्रयत्न थांबवणं म्हणजे साधनेचा अभ्यास आहे. तो आपण करावा म्हणजे पुढच्या गोष्टी आपोआप घडून येतात. समर्थ पहा काय म्हणतात, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्त असोन विभक्तपण, ते हे ऐसे. आपण बोलतो एक आणि करतो एक असं समर्थांना सांगायचं आहे. विभक्तपणे भजायला जातो भक्त म्हणून, असं कसं होईल? भक्ती ही एकरूप आहे.
म्हणजे हा साधनेचा खोल विषय असल्यामुळं शिष्यानं हे जाणून घ्यायला पाहिजे की मी तेच ब्रह्मस्वरूप आहे, मी आणि कुणी वेगळा नाही. वेगळा राहून जो प्रयत्न करायला जातो तो फसतो, हे समर्थांना सांगायचं आहे. म्हणून ते पहा एके ठिकाणी म्हणतात की हे जाणून घ्यायचं की तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. आपण तिथं उरत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. तत्वतः कसं आहे, कुठल्याही भक्ती प्रकारामध्ये जोपर्यंत करणारा आहे वेगळेपणानं, तोपर्यंत तिथं भक्तीत त्याचं रूपांतरण झालेलं नाही आहे, फक्त प्रोसेस राहिलेली आहे. करणारा तिथून सुटला म्हणजे विलीन झाला स्वतःमध्ये की तिथे भक्त ही स्थितीच आलेली आहे. म्हणजे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आत्मनिवेदन ही एक स्थिती आहे, ती त्या ठिकाणी साक्षात आहे, बाहेर कुठूनही येत नाही. समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपणच ते आहोत ना, हे ठरलेलं आहे. हे आत्मनिवेदन भक्तीचं मूळ आहे, सगळ्याच भक्तींचं मूळ आहे. तर हा विचार करावा म्हणतात समर्थ. विचार असा जेव्हा ते शब्द वापरतात तेव्हा ते विवेकाला निर्देशित करतात की आत्मानात्म विचार तिथं पाहिजे आणि त्या विचारानं स्वतःचा शोध घेतला पाहिजे. हे उगवण्यासाठी आतमध्ये आपण साधनेत आधी बुडलं गेलं असलं पाहिजे. हे पटलेलं असायला पाहिजे आपल्याला की आपण त्या स्वरूपाशिवाय अन्य कुणीही नाही. हे जर आपल्याला पटलं नाही तर आपण आपल्या द्वैतामध्येच राहणार आणि द्वैतातून प्रयत्न करत राहणार. तत्व झाडा आपल्याच्यानं होणार नाही. असं पहा, तांदूळ आपण निवडायला घेतो की नाही, तर त्यातून खडा बाजूला काढतो, बरोबर. त्यातून जेव्हा खडा बाजूला काढतो त्यावेळी काय केलं आपण, तत्वविवरणच केलं. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी बाजूला केल्या आणि जी नको आहे ती गोष्ट बाहेर काढली, बरोबर. तसंच नामस्मरणाला बसल्यानंतर ज्यावेळी बाजूला करत करत आपण सरळ जायला लागतो तेव्हा तत्वविवरण करत करत आपल्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. आता हे पोहोचणारं कोण आहे, जे पोहोचतं ते कोण आहे, तोच आहे जो तिथं जाऊन पोहोचतो. म्हणजे तत्वतः आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान होतं. म्हणून आत्म्याला स्वसंवेद्य अशी संज्ञा आहे. दुसऱ्या कोणालाही आत्मा कळत नाही, त्याचाच त्याला तो कळतो. तो केव्हा कळतो, बरोबर तत्व बाजूला झाल्यानंतर आपोआप कळून येतो. सतू दीर्घकाळ निरंतर असं उपनिषद सांगतं. यासाठी दीर्घकाळ निरंतर साधनेचा अभ्यास करावा लागतो, त्याला अन्य पर्याय नाही. समर्थ म्हणतात, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणिलामध्ये. एक भगवंत आहे, भगवंत म्हणजे आत्मस्वरूप बरं का, आणि त्या भगवंताच्या सत्तेनं झालेली प्रकृती आहे. या दोनच गोष्टी आहेत. समर्थ म्हणतात, तुझा हा मी तू मध्ये आणलास कुठून, म्हणजे तो काढायलाच ते सांगतात आपल्याला. आपण तिथे नाही आहोत हे लक्षात येतं आहे का आपल्याला. नामस्मरणाला बसल्यानंतर जी आपल्याला जाणीव असते की मी आहे, त्या मीला चोर म्हणतात समर्थ. हा तुझा मी तू कुठून आणलास, हा तू जर काढलास तर आपोआपच तू सुटशील उपाधीतून. श्री महाराजांच्या प्रवचनांमध्ये असंख्य वेळेला उपाधी हा शब्द आलेला आहे. श्री महाराज सारखं म्हणतात पहा की तुम्ही नामाला उपाधी लावता. नाम हे निरुपाधिक आहे. नामाला उपाधी आपण कसली लावली मग, आपल्या मीची लावलेली आहे की मी नाम घेतो, माझ्याकडून नाम घडतं, ही ती उपाधी आहे नामाला लावलेली. ती काढून नाम घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला कुठेतरी हा विसर पडावा लागेल की आपण नाम घेत आहोत. कालच्या पादसेवन भक्तीमध्ये आपण तो विसर कुठल्या मार्गानं पडतो तो मार्ग पाहिला सविस्तरपणे. समर्थ म्हणतात, त्या मार्गानं गेल्यानंतर आपोआप आत्मनिवेदन घडून येतं. भगवंत होण्यासाठी भगवंतच भगवंताच्या मार्फत भगवत प्राप्तीची साधना देतो. त्याला म्हणायचा अनुग्रह. असं पहा, थोडा जड आहे विषय.
पण आपल्याला एक स्वप्न पडलं. पहिल्यांदा आपण झोपी गेलो आणि मग झोपेमध्ये आपल्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये बरं का, स्वप्नामध्ये आपल्याला सोनं मिळालं आणि ते सोनं मिळाल्यानंतर आपल्याला आनंद झाला आणि आपण नाचायला लागलो. आता खरे पाहता आपण झोपलो आहे, स्वप्नामध्ये सोनं मिळालेलं आहे बरं का, पण ते सोनं स्वप्नामध्ये आपल्यासाठी खरं आहे. जेव्हा स्वप्न सुरू आहे त्यावेळी स्वप्नातला अनुभव कसा आहे, खरा आहे. तसं आपल्याला आत्ता नामाला बसल्यानंतर आपण नाम घेतो आहे ही जी जाणीव होती ना, ती त्या सोनं मिळालेल्या आनंदासारखी आहे. आत्ता हे जे आपलं जीवन सुरू आहे, आपल्याला जे आपण एकमेक दिसतो आहे ना, आपल्या देहाचे अनुभव येत आहेत ना, हे आपण स्वप्नामध्ये आहोत आणि स्वप्नामध्ये आपण नाम घेत आहोत या मीला धरून ठेवलेलं आहे. सद्गुरू जागृत अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे जागृत सुषुप्ती यातली जागृत अवस्था नाही, खऱ्या जागेपणात ते आहेत, म्हणजे आत्मस्थितीमध्ये सद्गुरू आहेत. सद्गुरूंचं हे कर्तृत्व आहे की सद्गुरू आपल्या पातळीवर येतात, म्हणजे आपल्यासारखं झोपी जातात, आपल्यासारखं आपल्या स्वप्नात शिरतात आणि आपल्या स्वप्नात शिरून आपण जे सोन्याचा आनंद करत असतो ना, तिथं येऊन आपल्याला सांगतात की हे सोनं खोटं आहे, तुझा आनंद खोटा आहे, तुझं हे स्वप्न आहे, तू जागा हो आणि मी जिथून आलो आहे तिथे तू परत ये. परत ये याचाच अर्थ तुझ्या स्वरूपापर्यंत तू पोहोच. मग पहा, आपण स्वप्नात कुठल्या मार्गानं गेलो, पहिल्यांदा झोपी गेलो. आता जागेपणी स्वप्न बघतात तो भाग वेगळा झाला. पहिल्यांदा आपण झोपी जातो, मग आपल्याला स्वप्न पडतं, बरोबर. तर आधी स्वप्न गेलं पाहिजे, मग झोप आली पाहिजे, मग आपल्याला जाग येणार. उलटा मार्ग लक्षात येते ना, उलट्या मार्गानं आपण जागं झालो. तर तसं साधनेमध्ये उलटं गेल्यानंतर आपण आत्मनिवेदनाकडं जातो. म्हणजे पहिल्या पायरीवरती या दृश्याचा लय होतो, दृश्याचा निराश होतो, तिथं तत्वांचं विवरण होतं, तिथं सगळी तत्त्वं मागं पडतात. आणि दुसऱ्या पायरीवरती आपण झोपेत जातो, म्हणजेच आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये शांतपणे पण वेगळेपणानं राहतो. आणि जेव्हा आत्मनिवेदन घडतं तेव्हा आपण आत्माकार होऊन जातो, म्हणजे विज्ञान स्थिती. ज्ञानही शिल्लक राहत नाही आणि अज्ञान तर नाहीच नाही, अशी विज्ञान स्थिती. आता हा मार्ग काहींचे चेहरे बघितल्यानंतर लक्षात आलं की एकदम जड झाला. पण असं पहा, ज्या क्रमानं आपण गेलो त्याच क्रमानं आपण परत यायला पाहिजे की नाही. देहबुद्धीमध्ये आलो, देहबुद्धीतून पुन्हा स्वप्नात शिरलो आणि हे जग पाहतोय, तर त्याच मार्गानं आपण मागं आलेलो आहे, आतून बाहेर आलेलो आहे. तर आता बाहेरून आत जाण्याचा हा अभ्यास आहे, इतकं सोपं आहे. नामामध्ये त्यासाठी तल्लीन व्हायला लागेल, कारण ते एकमेव साधन आहे, किंवा सद्गुरूंनी दिलेली ध्यान साधना हे एकमेव साधन आहे ज्याचा हात धरून आपण स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो. अन्य कोणताही मार्ग नाही. समर्थ म्हणतात, तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैचा. आपण कैचा म्हणजे देहबुद्धीचा आपण तिथे असत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक आत्मस्वरूपच व्यापून आहे. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आता आजकाल शास्त्रज्ञांनी प्रयोग केला आहे बरं का, काहीतरी त्याला म्हणतात फोटॉन एक्सपेरिमेंट का काहीतरी. त्याचा मारा केला शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा आपण त्यांना ऑब्झर्व करतो तेव्हा ते वेगळा बिहेव करतात आणि जेव्हा ऑब्झर्व करत नाही तेव्हा ते वेगळा बिहेव करतात. तसं जेव्हा आपण आपल्या वृत्तींकडं साक्षीत्वानं पाहतो तेव्हा त्या वृत्ती आपोआप लय होतात. कशा लय होतात? कारण त्या उगम पावलेल्या आहेत आत्मस्वरूपामधून, म्हणून आत्मस्वरूपामध्ये लय होतात. जसं कालच्या निरूपणात आपण पाहिलं की समुद्रामध्ये लाट येते वरती आणि फेस येतो आणि मग फेस पुन्हा समुद्रातच जातो, लाट पुन्हा समुद्रातच जाते. तसंच आपल्या चित्तवृत्तींचं होतं. जिथून उगम पावलेल्या आहेत तिथेच त्या विलीन होतात आणि लय पावतात. लय पावल्यानंतर आपण तिथे नाही, म्हणजे मीपणानं तिथे नाही, हे शिष्याच्या लक्षात येतं. म्हणून समर्थ शब्द वापरतात, आपण कैचा.
आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य, अनन्य म्हणजे नाही अन्य. आपण कैचा तेथे, आपण कैचा म्हणून काही ओव्या समर्थांनी वापरल्यात. त्यातल्या या 2 ओव्या आपण पाहिल्या की तो एकच एक असताना आपण कुठून मध्ये आलो असं समर्थ म्हणतात. परमपूज्य दासराम महाराज म्हणायचे की भगवंतच सगळीकडे व्यापून असेल तर हा मी नावाचा उपटसुंब कुणी आणला असं म्हणायचे. तू तिथे नाहीच आहेस, फक्त तोच आहे. समर्थ म्हणतात आत्मा म्हणजे तो अद्वैत, जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण, जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. त्वत्पद तत्पद असितपद निरसुनी सकळ भेदाभेद वस्तू ठाईंची अभेद आपण कैसा. समर्थांचं सांगणं आहे की तुम्ही जे जे काही देहभावानं करता ते सगळं भ्रमामध्ये येतं. तर पहिला अभ्यास हा करायला पाहिजे की इथे मी कुठल्याही अवस्थेमध्ये नाही आहे. आणि हा अभ्यास प्रत्येक पायरीवर करावा लागतो. या अभ्यासाची सुरुवात होते ती मी महाराजांचा आहे, मी माझ्या सद्गुरूंचा आहे, मी भगवंताचा आहे हा भाव धारण करण्यातून. पहा, आपण निरूपणामध्ये पूर्वी एक वाक्य पाहिलं श्री महाराजांचं की मी कुणीतरी आहे असं वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असं वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. आपला प्रत्येक भाव आपल्या सद्गुरूंपाशी जोडून ठेवावा, म्हणजे आपोआप आपली देहबुद्धी गळायला सुरुवात होते. पण आपण हे प्रामाणिकतेनं करत नाही, इथं आपली अडचण आहे. म्हणजे आपलं विभक्तपण आपण तसंच जपून ठेवतो आणि भक्त होण्याचा प्रयत्न करतो. वेगळेपण ठेवून भगवंताशी सलगी करायला आपण गेलेलो आहे. हे आपण टाळलं पाहिजे आणि उपासनेमध्ये खरा भक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर तिथं आत्मनिवेदन साधेल. असं पहा, ज्या आत्मस्वरूपाची खूण म्हणून भगवंताचं नाम सद्गुरूंनी आपल्याला दिलं ते आत्मस्वरूप इंद्रियांना अगोचर आहे. कधीही कुठेही इंद्रियांना ते कळलेलं आहे असं होत नाही. त्याची खूण म्हणून नाम जरूर दिलेलं आहे, पण जर ते अगोचर असेल इंद्रियांना तर आता होणार कसं आत्मनिवेदन. त्यासाठी काही पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेनं त्या नामाच्या अनुसंधानामध्ये राहावं. म्हणजे नामाचं अनुसंधान आणि नुसतं नामस्मरण यात फरक आहे बरं का. श्री महाराजांचं एक वाक्य आहे, नामस्मरण करणं उत्तमच आहे पण त्याहूनही श्रेष्ठ अनुसंधान आहे. श्री महाराजांचं वाक्य आहे. हे अनुसंधान कसं आहे तर निःशब्द आहे. जसं आपण एका निरूपणात पाहिलं की आपल्या स्त्रीपणाचा आपण जप करत नाही की मी स्त्री आहे, मी स्त्री आहे. तसंच पुरुषपणाचाही आपण जप करत नाही, पण आपल्यापाशी तो भाव निःशब्द तऱ्हेनं आहे. तसं मी आत्मा आहे या भावासहित घेतलेलं भगवंताचं नाम आपल्याला त्या निःशब्द स्थितीमध्ये घेऊन जातं. कसं घेऊन जातं तेही आपण पाहूया. पहा, आता समजा राम नाम आहे. जेव्हा आपण राम हे नाम उच्चारतो त्यावेळी जर आपण असा भाव धरला की हा राम म्हणजेच आपला आत्मा आहे आणि म्हणजेच आपण आहोत आणि तेच हे नाम आहे, तर आपोआप त्या भावानं ते नाम आतून येतं. या पद्धतीचा डॉक्टर कुर्तकोटी आणि श्री महाराजांचा संवाद आहे. डॉक्टर कुर्तकोटी श्री महाराजांना म्हणाले की तुम्ही नाम सांगता पण कुठे सोहम सांगितलेलं नाही तुम्ही, असं कसं काय. तर श्री महाराज डॉक्टर कुर्तकोटींना म्हणाले की सोहम हे नामामध्ये आहेच, राम नाम हे सोहमच आहे म्हणाले. कसं तर श्रीराम म्हणजे आपला आत्मा, जयराम म्हणजे तेच आत्मस्वरूप सगळीकडे व्यापून आहे आणि जय जय राम म्हणजे तेच मी आहे, असं श्री महाराजांनी उत्तर दिलं. इथं श्री महाराजांनी सोहम भावासहित नाम घ्यायला शिकवलेलं आहे. आणि आपण पहा कसं घेतो, बरोबर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तसं नाम घेतो. त्यामुळं ज्या वृत्ती चंचल असतात त्या तशाच चंचल राहतात वर्षानुवर्ष आणि नामस्मरणाचा संख्यात्मक ढीग होऊन जातो. फक्त संख्या वाढते, किती केला अमुक अमुक लाख, किती केला अमुक अमुक कोटी असं होत जातं. पण त्या नामामध्ये तल्लीनता जराही आलेली असत नाही. ती येण्यासाठी एकदा नाम घ्यावं, त्यामध्येच आपल्या स्वरूपाचा बोध आहे,
आपण वेगळे कुणीही नाही, नाममयच आपण आहोत. ते नाम म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख आहे असा भाव धरून त्या नामाच्या ठिकाणी शांत राहावं, म्हणजे आपल्याला आपल्यात उठणाऱ्या वृत्ती वेगळेपणानं दिसतील. असं पहा, हा पंखा वेगानं फिरतोय की नाही, तर पाती दिसत नाहीत. वेग कमी झाला की पाती दिसतात की नाही? बरोबर दिसतात. आत्ता उठणारी वृत्ती आपल्याला दिसत नाही, कारण इतकं वेगानं घडतं. वृत्ती उठते, विचार येतो, समोर येतो, त्या विचारामध्ये आपण वाहवत जातो. एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार, नुसतं वाहवत जाणं होतं. असं कसं चालेल? आपल्याला ते वेगळेपणानं दिसण्यासाठी आपण एके ठिकाणी शांत थांबलं पाहिजे. पहा, जर आपण वाहणाऱ्या ट्रॅफिकमध्येच थांबलो तर ट्रॅफिकचाच एक भाग होतो. पण वरून जर आपण ट्रॅफिक बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की नक्की कुठे अडकलं आहे ट्रॅफिक. तसं वेगळेपणानं वृत्तींकडं पाहिलं, विचारांकडं पाहिलं की आपोआप लक्षात येतं की कशा त्या वाहत आहेत, कुठे उगम पावत आहेत आणि कुठे विचार रूपानं आपल्या समोर येत आहेत. पण हे वेगळेपणानं पाहण्यासाठी आपण एके ठिकाणी स्थिर असायला पाहिजे. ते स्थिर आपण नामाबरोबर आत्मभावामध्ये राहायचं आहे. म्हणजे पहा बरं का, लक्ष देऊन ऐका. समजा श्रीराम जयराम जय जयराम हे नाम आहे. श्रीराम जयराम जय जयराम बरोबर आपण आत्मभावाचा भाव धरला, आत्मभावाचा भाव बरं का, आणि त्या भावासहित आपण स्थिर थांबलो, लक्ष देऊन की कुठली वृत्ती येत तर नाही आहे ना, कारण आपल्याला इथं स्थिर थांबायचं आहे. आलं लक्षात? जर वृत्ती आली तर ती येऊ द्यायची नाही, असा निश्चय करायचा की वृत्ती येणारच नाही, मी येऊ देणार नाही, असा निश्चय करायचा. या निश्चयालाच माऊली वैराग्याचा आधार म्हणतात बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. अशा निश्चयानं थांबणं की कुणीही आडवं येणार नाही. असं जर आपण थांबलो तर विचार येताना हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतात. अभ्यासाचा मार्ग आहे हा, नुसता ऐकण्याचा मार्ग नाही आहे. घरी जाऊन प्रयोग करण्याचा हा मार्ग आहे. घरी गेल्यानंतर खरंच मांडी घालून बसावं आणि शांतपणे पाहावं, विचार येत आहेत का, कुठून येत आहेत, तिथून येऊ द्यायचं नाही आहे त्यांना, असा संकल्प करायचा आणि आपल्या नामाच्या ठिकाणी स्थिर राहायचं. समर्थ वेगवेगळ्या ओव्यांमधून जे सांगतायत आत्मनिवेदनामध्ये तेच समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो आहे, कारण आपल्याकडं नेहमीप्रमाणे वेळ कमी आहे. प्रत्येक ओवीचा जर परामर्श घेत बसलो तर खूप वेळ लागेल, म्हणून आपण तत्त्व समजून घेतो आहे. आपण ज्यावेळी असे स्थिर थांबतो त्यावेळी आपोआप येणारे जाणारे विचार काही वर्षांच्या अभ्यासाने आपल्याला दिसायला लागतात. मग पहा, आपण घरात बसलेलो असतो आणि दारात एक भिकारी येतो, आपल्याला हाका मारतो, आपल्या नावानं मावशी, ताई, अक्का हाका मारतो, पण आपण त्याची हाक ऐकू येत असूनही त्याच्याकडं दुर्लक्ष करतो की नाही? पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तो हाका मारतो आणि निघून जातो. किंवा आजकाल ट्रॅफिक सिग्नलला येणारा अनुभव, ट्रॅफिकला गाडी थांबली तिथं सिग्नलला की कुणीतरी येतं, अगदी दादा दादा म्हणून हाताला हात लावतं, पण आपण जराही लक्ष देत नाही त्याच्याकडे. का? कारण आपण ठरवलं आहे याच्याकडं पाहायचं नाही. ठरवलं आहे की नाही? आपल्याला कळतं आहे हा आपल्याला हात लावतो आहे, भीक मागतो आहे, आपण आतून ठरवलं आहे याच्याकडं पाहायचं नाही. भिकारी भीक मागतो आणि निघून जातो. तसंच आपल्या वृत्तींचं आणि विचारांचं होतं. थांबतात आणि निघून जातात, आत येत नाहीत. जास्त तर्क करू नका बरं का याच्यामध्ये. एक तरकट प्रश्न सांगतो यातला. जर आता मी ठरवलं विचारांना येऊ देणार नाही तर तोही एक विचारच झाला नाही का? मग त्या विचाराला कसं बाजूला करायचं, याला म्हणायचं तरकटपणा. असला प्रकार करायचा नाही. विषय समजून घ्यायचा. आपण तत्वविवरण पाहतोय आत्मनिवेदनातलं, तत्व बाजूला करायचेत ना आपल्याला ट्रॅफिकमधनं सुटायचं आहे की नाही? तर आता कुठं स्थिर राहायचं? तो मुद्दा, तो पॉईंट आपला ठरला पाहिजे. नाम, श्री महाराज. आता मीच तो ब्रह्मस्वरूप आत्मा आहे आणि तेच हे नाम आहे, हे आपल्याला जड जातं का करायला? ठीक आहे, महाराज मी तुमचा आहे, यात काही जड नाही ना. तर महाराज मी तुमचा आहे या प्रखर भावानं, प्रखर मात्र पाहिजे बरं का, लेचापेचा भाव नाही पाहिजे. या प्रखर भावानं नामाला धरून ठेवावं. लक्षात ठेवा, नाम कुठल्याही पद्धतीचं असलं तरी श्री महाराज त्याच्यापासून वेगळे नाही आहेत, हे अगदी ठाम आहे. त्यामुळं
श्री महाराजांना नामासहित घट्ट धरून ठेवावं. ज्यांना डायरेक्ट आत्मभाव घट्ट धरता येत नाही त्यांनी, बरं का. जर आत्मभाव घट्ट धरता येत असेल तर उत्कृष्ट, की मी आत्मस्वरूप आहे, मी उठणारी कुठलीही वृत्ती नाही, असं घट्ट धरून आपण जसं वाहनावरती आपल्याला थांबतो ना सिग्नलला, तसं थांबवून राहायचं. कितीही भिकारी आले तरी लक्ष द्यायचं नाही. थोड्या वेळानं आपोआप शांततेचा अनुभव येतो. असं लक्षात येतं की कुठलाच विचार नाही आहे, कुठलीच वृत्ती नाही आहे, कुठलाच तरंग नाही आहे. आणि मग असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळी तिला शून्य स्थिती असं म्हणतात, की विचार आलेलाही असत नाही आणि आपण मात्र शांतपणे आपल्या नामाच्या किंवा ध्यानाच्या स्थितीमध्ये थांबलेले असतो. विचार नसतो, म्हणजे शून्य स्थिती. एक विचार येऊन गेलेला असतो, पुढचा आलेला असत नाही. ही रिकामी जागा. येते लक्षात? असं जेव्हा घडतं तेव्हा तिथे साधक आत्मनिवेदनाच्या जवळ जायला लागला. अजून आत्मनिवेदन पुष्कळ लांब आहे. तिथं साधक आत्मनिवेदनाच्या जवळ जायला लागतो. ही जी शून्य स्थिती आहे ती जितका जितका अभ्यास वाढेल तितकी तितकी वाढत जाते. म्हणजे एक नामाची धार सोडली. पुन्हा ऐका हां, एकामागून एक येणारं हे नाम नव्हे. नामाची धार म्हणजे नामामध्येच त्या आत्मभावात तल्लीन होऊन आपण थांबलेलो आहे. एकच नाम चालू आहे पण त्या नामामध्ये आपण थांबलेलो आहे, शांत झालेलो आहे. कळतंय का? दुसरं नामही घेतलेलं नाही आपण, एकच नाम, फक्त राम. त्याच्यात शांत होऊन गेलेलो आहे आपण. दुसरी वृत्ती उठलेली नाही. ही शून्यावस्था जसा जसा अभ्यास वाढत जाईल तशी वाढत जाते आणि या शून्यावस्थेची परिणती निशून्य अवस्थेमध्ये होते. म्हणजे आणखी वाढलेलं शून्य समजण्यासारख्या भाषेत. म्हणजे दीर्घकाळ साधक शांतपणे नामात राहतो. येते लक्षात? इथे तो काय करतोय तत्वतः? समर्थांच्या भाषेत तो तत्वांना बाजूला करून स्वतःला वाहायचा अभ्यास करतोय. पहा बरं का, स्वतःचं स्वत्व त्यानं कशाकशानं जपलेलं असतं. म्हणजे आपण कशाकशानं जपले? मुख्यतः आपल्या मनानं जपलेलं आहे की आपण कोण आहे ही गोष्ट, आपलं आपलेपण. आता जिथं वृत्तीच नाही तिथं विचार तरंग नाही, आणि जिथं विचार तरंग नाही तिथं मनाची जागाही नाही. लक्षात येतं आहे? वृत्ती म्हणजे काय? तर निःशब्द तरंग आहे जो आत्मस्वरूपावरती येतो. तो निःशब्द आहे, तिथे वृत्ती आहे. त्याला जेव्हा शब्द प्राप्त होतो तेव्हा तो विचार रूपानं आपल्यासमोर येतो. पहा बरं का काका, एक प्रयोग करून पाहू आपण. तुमच्या मनातील एखादा विचार सांगा ज्याच्यामध्ये शब्द नाहीत. सांगता येतो? शब्दाशिवाय कुठलाही विचार सांगता येत नाही. मग हे शब्द आले कुठनं? हे शब्द आपल्या संस्कारातून आले. आपल्या मनाचा तो गुण आहे. पहा, ज्याला जॅपनीज भाषा येत नाही त्याच्या मनात जॅपनीज विचार येईल का? नाही. आपल्याला माहीत असलेल्या भाषेमधलाच विचार आपल्याला येतो. याचं कारण संस्कार. म्हणजे वृत्ती कुठेतरी निःशब्द आहे, तिनं भाषा पकडली आणि मग भाषेचा संस्कार तिच्यावर झाल्यानंतर आपल्यासमोर आता कधीच हे निरूपण संपणार असा विचार आला. लक्षात आलं? हे शब्द मराठी आले कारण तसा संस्कार आहे. आता जेव्हा आपण शून्यावस्थेत आहोत त्यावेळी वृत्तीचा तरंगच नाही आहे, त्यामुळे संस्कार शिरून तिथं शब्द येण्याचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे तिथं काय आहे? मन नसलेली अवस्था आहे. म्हणून माऊली म्हणतात, वाया मन हे नाव येरवी कल्पनाची सावेव. नुसतंच नाव आहे मन नावाचं, तिथं काही नाहीच आहे, कल्पनाच आहे मन म्हणून. ज्याचे संगे जीव दशा वस्तू अशी ती माऊलींची ओवी आहे. त्या मनाचा संग झाल्यामुळं जीवदशा आलेली आहे. लक्षात आलं का? जीवदशा तिथे नाहीच आहे. जीवानं शिव व्हायचं आहे वगैरे आपण ऐकतो ना, जीव तिथं नाहीच आहे मुळात. एकटा शिवच आहे. आणि तो शिव जरी असला आणि त्याला आपण पाहायला गेलो तर तिथं परब्रह्म स्थितीच आहे, कारण तो शिव परब्रह्मात लय होऊन जातो. असो, परत अवघड विषयाला, पूर्वीच्या विषयाकडे वळू आपण. शून्य स्थितीमध्ये असं साधक ज्यावेळी अभ्यासानं राहायला लागतो, अभ्यास आहे हो शेवटी, हळूहळू रोज करायचा. या निरूपणाचं इतकं दडपण घ्यायचं नाही. रोज थोडा वेळ
आपण जी आत्ता नामाची शांत स्थिती पाहिली ना, या शांत स्थितीमध्ये रोज 5-1 मिनटं तरी शिरण्याचा अभ्यास करायचा, बास आहे. बाकी आपलं मुखानं नाम चालू आहे, काम करता करता नाम चालू आहे, ते उत्तमच आहे. पण थोडा थोडा हा अभ्यास करायचा, जेणेकरून आपण त्या नामात मुरू. रोज थोडा 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 अभ्यास केला की आपल्याला त्या शांततेची गोडी लागते. एकदा गोडी लागली की मग तिथून मन हलत नाही. या मनाचे एक निके जे देखील या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावित जाईजे, असं माऊली म्हणतात. त्याला एकदा गोडी दिली की ते मन सोकावतं. कशाची? या शांततेची, या आत्मसुखाची गोडी त्याला दिली की मग त्या साधकाला असं नामामध्ये आपण शांत बसूया यासाठी कोणी फोर्स करावा लागत नाही. तो तळमळीनंच साधनेला बसतो. अशी साधनेला बसायची तळमळ परमपूज्य बाबा बेलसरे महाराजांच्यात होती. अशी तळमळ गुरुदेव रानडे यांच्यात होती. ती वेळ झाली की अस्वस्थता. कधी एकदा ध्यानाला बसतोय, कारण आतून ती ओढ लागलेली आहे. ही स्थिती, निशून्य स्थिती वाढत वाढत महाशून्य स्थितीमध्ये परावर्तित होते आणि तिथं आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे या सगळ्या अवस्थांकडं पाहताना एक गोष्ट लक्षात आली का सूक्ष्मपणे? अगदी सुरुवातीला आपण पाहिलं की आपल्याला आपण जप करतोय, आपण आहे, आपल्याकडनं नाम होते वगैरे जाणीवा आहेत, बरोबर. तिथून आपण खोल गेलो, सगळं बाजूला करत करत शून्यावस्था आली. पण हे कळलं कुणाला की इथं शून्य आहे? हे कुणाला तरी कळतं की इथं शून्यावस्था आहे. म्हणजे शून्याला पाहणारा असतो, शून्याला ओळखणारा असतो, शून्याची जाणीव घेणारा असतो. कबूल आहे, तिथं वृत्तीतरंग नाही, कुठलाही विचार नाही, निर्विचार निर्वृत्तिक अवस्था आहे. पण त्या अवस्थेचा साक्षी तिथं असतो. लक्षात येतं आहे? ते कळणारा तिथं असतो. त्या साक्षीचा जेव्हा आत्मस्वरूपामध्ये लय होतो तेव्हा आत्मनिवेदन घडून येतं. कारण हा साक्षी कुठून आला? हा आत्म्यातूनच बाहेर आलेला असतो. मनाचंच एक रूप आहे म्हटलं तरी चालेल त्याला, निःशब्द असलेलं. पण मन म्हणून चालणार नाही, कारण मन शब्दांनी कार्यान्वित होतं. शब्द तर असत नाही, शून्य स्थिती असते. त्यामुळं आत्म्यातूनच बाहेर आलेला हा साक्षी आत्म्यामध्ये विलीन होऊन जातो आणि मग तिथे केवळ आत्मस्वरूप राहतं आणि आत्मनिवेदन भक्ती घडून येते. समर्थांचा आग्रह आहे की हे सद्गुरूंकडून जाणून घेऊन प्रयत्नपूर्वक रोज थोडं थोडं केलं पाहिजे, तर आपण आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू. म्हणजे काही गोष्टी पाहिजेत बरं का, कंपल्सरी. सोडू नये कीर्तन पुराण श्रवण, मनन निधिध्यासन साक्षात्कार, तुकाराम महाराजांची ओळ. पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्म श्रवण सोडता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत रोज 15-20 मिनटं का होईना, अर्धा तास का होईना श्रवण घडलं पाहिजे. नुसत्या गोष्टी नाहीत पारमार्थिक, असं आध्यात्मिक श्रवण ज्यामध्ये साधनेबद्दलचं विवेचन केलेलं आहे. नाम आपण कसं घेतो, कसं घ्यायला पाहिजे याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. रोज कमीत कमी अर्धा तास श्रवण पाहिजे. श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन चिंतन पाहिजे. आत घोळत घोळत त्या विचारानं साधनेत शिरलं पाहिजे. म्हणजे नियमित साधनेची बैठक पाहिजे. ही नियमितता जर सांभाळली नाही तर आपल्यावरती इतक्या जन्मांचे संस्कार आहेत की बहिर्मुखता अगदी सहज परत येते. कधीतरी चुकून 2-3 वर्ष नियमित बैठक करून शांततेचा अनुभव येत असतो, पण नेमकं घरात मुलीचं लग्न ठरतं आणि बैठक मोडते. मग हा 1 आठवडा ध्यानाला किंवा नामस्मरणाच्या बैठकीला बसत नाही. असा परिणाम होतो त्याचा की 1 आठवड्यानंतर मुलीला पाठवल्यानंतर जेव्हा तो शांतपणे नामस्मरणाला बसतो तेव्हा लक्षात येतं 2 वर्षात त्यानं जे साध्य केलेलं आहे ते सगळं धुळीला मिळालेलं आहे. आता मन शांत होत नाही. आता पुन्हा एकाग्र तसं होत नाही जसं आठवड्यापूर्वी होत होतं. म्हणून दुसरी गोष्ट, साधनेच्या बैठकीची नियमितता कुठल्याही परिस्थितीत मोडायची नाही. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला ध्यास लागला पाहिजे. आता ही तिसरी गोष्ट गुरुकृपा झाल्याशिवाय घडणार नाही. त्याचं कारण असं, ध्यास लागण्यासाठी आत्मसुखाची प्रचिती यायला पाहिजे.
मगाशी पाहिलं त्याप्रमाणे निर्वृत्तिक स्थितीमध्ये आपण आहोत या शांत स्थितीची प्रचिती यायला पाहिजे. आत्मानंदाची चव आपण चाखली पाहिजे. पहा, एखादं आईस्क्रीम समजा लहान बाळाला दिलं पटकन तर त्याचा चेहराच बदलतो. एकदम त्याला ती गोडी अशी लागते की डोळे मोठे होतात आणि हा करून असं ते बघायला लागतं. पहा, होतं ना त्याचं तसं आपलं व्हायला पाहिजे आत्मसुखानं. हे केव्हा होईल आपलं? अलीकडचं सगळं सांभाळलं तर. म्हणजे नियमित श्रवण आहे, नियमित मनन चिंतन पण आहे, नियमित साधनेची बैठक आहे, नियमित आपण आपल्या आत शिरतोय. आत शिरताना मगाशी पाहिलं त्याप्रमाणे तत्वविवरण पण करतोय. आपणच आपल्यामध्ये शिरायचा अभ्यास करतोय. तेव्हा ती चव मिळते. जेव्हा मन शांत होतं तेव्हा ती आपोआप मिळते. कारण तोच आत बसला आहे ना भगवंत. दुसरा पर्याय नाही आहे तिथे आनंदाशिवाय. त्यामुळं आनंद मिळतो. एकदा तो मिळाला की मग मात्र त्या आनंदाच्या अनुसंधानात राहता आलं पाहिजे. की पहा, तो मी आहे बरं का. आत्ता जी अनुभूती मला इंद्रियांमधून येते आहे हा मी नाही आहे. काही काळापूर्वी साधनेत बसल्यानंतर जी शांती मी अनुभवली, जे आत्मसुख मी अनुभवलं, जे समाधान अनुभवलं, जिथं वृत्ती नव्हत्या, समर्थांच्या भाषेत वृत्तीरहित समाधान, असं जिथं समाधान होतं तिथं मी आहे. म्हणजे हा मी नाही देहानं मनानं, हे पक्कच झालं ना. तो मी आहे, तो मी आहे हे अनुसंधान मग त्याला निश्चयानं बुद्धीमध्ये ठेवता येतं. म्हणून समर्थ म्हणतात, आत्मस्थिती निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. विसरू नये याचा अर्थ साधनेनं मिळणाऱ्या आत्मसुखाला अनुसंधानानं आपण पकडून ठेवलं पाहिजे. तिथं आपला आत्मभाव जोडला पाहिजे आणि ते अनुसंधान कायम आपल्याजवळ जपलं पाहिजे की हेच आपण आहे. असं पहा, स्वामी माधवनाथ हे उदाहरण द्यायचे बहुतेक, की एक डॉक्टर आहे, त्याला सगळेजण डॉक्टर म्हणतात दवाखान्यात. घरी तो जातो, घरची कामं करत असेल किंवा बाजाराला जात असेल तेव्हा तो डॉक्टरकीचं काम करत नाही आहे, पण डॉक्टर साहेब म्हटल्यानंतर तो मान वळवतो. बरोबर आहे ना. कारण तिथंच अनुसंधान राहिलेलं आहे की आपण डॉक्टर आहे. म्हणजे आपण डॉक्टर ही ओळख दृढ झालेली आहे तिथे. त्या ओळखीला प्रतिसाद दिला जातो. तुम्हाला हे उदाहरण ऐकल्यानंतर काही आठवलं का? श्री महाराजांची प्रवचनं जर आपण वाचली असतील लक्ष देऊन तर श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, अमक्या व्यक्तीचं लक्ष नसलं तरी नावाची हाक मारली की तो वळून पाहतो. याला म्हणायचं अनुसंधान. महाराजांचं वाक्य आहे की नाही. हे अनुसंधान आपल्या आत्मदशेकडं असत नाही, इतकीच छोटी पण कॉम्प्लिकेटेड अडचण आहे. हे अनुसंधान आपल्या आत्मदशेकडे चिकटलं पाहिजे. म्हणजे राम म्हटल्यानंतर काय आठवलं पाहिजे? आपली आत्मदशा आठवली पाहिजे, आत्मस्थिती आठवली पाहिजे. ती आठवण्यासाठी तिथे आपण गेलेलो असलं पाहिजे. त्यासाठी मगाशी पाहिलं तसं दीर्घ साधनेची रोजची बैठक पाहिजे. असं हे एकमेकाला लागून आहे. सद्गुरूंना आपण शरण गेलो, सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर आत्मनिवेदन कसं होईल? ते ज्ञानेश्वर महाराजांचं होईल. कारण अनंत जन्मांची तयारी झाली आहे त्याच्या आधी. त्यामुळे जेव्हा ते गुहेतून बाहेर येतात, गहिनीनाथांचा कृपानुग्रह झाल्यानंतर आणि माऊलींच्या मस्तकावर हात ठेवतात, त्यावेळी माऊली तिथं पूर्ण होतात. आपण तसे होणार नाही, कारण आपण अनंत जन्मांचे देहबुद्धीने ग्रासलेले आहोत. म्हणून आपल्याला रोज अभ्यास पाहिजे, रोज बैठक पाहिजे, रोज तिथं जाऊन परत यायचं, रोज तिथं जाऊन परत यायचं. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, समजा आपल्या पंचक्रोशीमध्ये किंवा त्याहूनही जास्त परिसरात कुठंही आईस्क्रीम मिळत नाही. असं एकच ठिकाण आहे जिथं आईस्क्रीम मिळतं आणि एक एक थेंबच मिळतं. आपण आपल्या घरातनं जातो, ते आईस्क्रीम इतकं गोड लागतं, इतकं छान लागतं, घरातून जातो, आईस्क्रीम खातो, परत घरात येतो. असं आपण रोज करतो. असं गृहीत धरा बरं. आपल्याला त्रास होईल आणि कुठेही ते मिळणार नाही, तिथंच जावं लागेल जिथं मिळतं आहे. पण आपण रोज जाऊ, कारण आपल्याला गोडी लागलेली आहे. असं आणि कुठं मिळत नाही हो, म्हणून तिथं चाललो आहे लगबगीनं, असं तो म्हणेल की नाही. तसं या थोर साधकांचं होतं. लगबगीनं ते आत्मसुखाच्या दिशेनं रोज रोज जात राहतात. आणि मग बनत काय होतं? बन जावे असं होतं. होऊनच जातो तो. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद.
गोविंद गोविंद मना लागलिया छंद, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तो छंद असा लागतो की तिचं स्वरूपच पालटून जातं. ती आळी राहतच नाही, आता पाखरूच झालं तिचं. हे जसं होतं तसं जीव जीवपणानं राहतच नाही, तो आत्म्यामध्ये विलीन होऊन जातो. त्यानं गैरसमज करून घेतला आहे की आपण जीव आहे, आपण म्हणजे हा देह आहे. प्रत्यक्षात हा देह वासनेमुळं प्राप्त झालेला आहे. नाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. कशानं प्राप्त झाला? वासनेनं प्राप्त झाला. तो देह नाही आहे, पण त्यानं गैरसमज करून घेतला की मी देह आहे. आता पहा, आणखी एक तरकटपणाचं उदाहरण पाहू. अहो, आत्म्यापाशी कुठली वृत्तीच नाही, तो निर्गुण निराकार आहे, तर त्यानं गैरसमज कसा करून घेतला की मी देह आहे. याला म्हणायचं तरकटपणा. आज आपल्याला देहबुद्धी अनुभवायला येते ना, मग आज ठरवावं की यातनं कसं सुटायचं. समजा आपण पाण्यात पडलो आहे आणि गटांगळ्या खातो आहे, पण मी पाण्यात आलोच कसा, असं बुडता बुडता तो जर तर्क करायला लागला तर तो मूर्ख नाही का? अरे बाबा, बुडतोयस तर आधी बाहेर ये, बाहेर आल्यानंतर तत्त्व समजून घे ना की तू पाण्यात कसा पडला होतास. बाहेर आलेले आहेत संत भवरोगातून किंवा भवनदीतून बाहेर ते आहेत, म्हणून ते तत्त्व समजावून सांगतात की तू कसा बुडत आहेस. त्यामुळं आधी त्यांचा हात पकडावा, त्यांनी सांगितलेला मार्ग धरावा, म्हणजे ते आपोआप आपल्याला भवनदीतून बाहेर काढतात. जो बाहेर येतो ना, त्याला हे कळतं की देह खोटा आहे, दृश्य खोटं आहे, मन खोटं आहे, वृत्ती खोटी आहे, सगळं खोटं आहे. हे कोणाला कळतं? जो बाहेर आलेला आहे त्याला. आत असलेल्याला ते कळत नाही. त्या अवस्थेत जाण्यासाठी तसा अभ्यास करावा लागतो. तीही आत्मनिवेदनाची अवस्था आहे. आणि ही अवस्था प्रत्येक भक्तीमध्ये आहे बरं का. 4:57 व्हायला लागले की जरा असं होतं, किती मिनिटं शिल्लक राहिली. प्रत्येक भक्तीमध्ये ही आत्मनिवेदनाची अवस्था आहे. श्रवण, तिथंही आत्मनिवेदन आहे. श्रवणाचं पर्यवसान आत्मनिवेदनामध्ये झालं की श्रवण भक्ती. नामस्मरणाचं पर्यवसान आत्मनिवेदनामध्ये झालं की नामस्मरण भक्ती. राम म्हणता रामची होईजे असं झालं की आत्मनिवेदन आहे. त्यामुळं हे आत्मनिवेदन समर्थ म्हणतात सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला आपण ओळखावं, आपण कोण आहे हे जाणून घ्यावं. लक्ष देऊन ऐका. आधी जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जावं. ते सांगतील आपल्याला की तू हे नाहीस. ते शांतपणे श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून ऐकावं आणि ठाम आपल्यामध्ये ठेवावं. आत्मस्थितीचा अनुभव नाही ना आपल्याला. पहा, आत्ता तुम्हाला सांगितलं की तू आत्मा आहेस, तुला पटलं का? शाब्दिक पटलं, पण आपण आत्मा आहोत ही अनुभूती नाही ना आपल्याला. म्हणजे आपल्याला एकच मार्ग आहे, विश्वास. म्हणून विश्वास तो देव, म्हणून जोडियेला भाव, असा विषय आहे परमार्थाचा. विश्वास ठेवावा सद्गुरूंवरती की आपण आत्मा आहोत. आणि मग ते होण्यासाठी सद्गुरूंनी जे साधन दिलेलं आहे, नाम असेल, ध्यान असेल, ते त्या भावानं करावं की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. हे तत्वविवरण, आपण स्वतःला वाहणं, दृश्याचा निरास वगैरे सगळं या साधनेमध्ये लपलेलं आहे. साधनेशिवाय हे असत नाही. साधनेमधून हे आपोआप घडून येतं. त्या मार्गानं आपण सरळ सरळ जात राहिलो की आत्मस्थितीमध्ये पोहोचतो. समर्थ म्हणतात, नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. तीही मुक्तीसा आहे चळण, सायोज्य मुक्ती अचळ जाण. या आत्मनिवेदनानं जी मुक्ती मिळते, सायुज्यता म्हणजेच आत्मनिवेदन, म्हणजेच विदेह स्थिती, या स्थितीला मात्र चळण नाही असं समर्थ म्हणतात. नरदेहामध्ये आले आहात तर ही मुक्ती साध्य करून घ्या, स्वतःला ओळखा. इतिशम जानकी जीवन स्मरण. जय जय राम.